नाती जोडण्यासाठी जर जाती तोडायची वेळ आली तर अनेक समस्यांना देखील तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळेच अशा समस्या ज्यावेळी उभ्या राहतात त्यावेळी करायचं काय असा प्रश्न उभा राहतो। याबद्दलच मार्गदर्शन करण्यासाठी, आपले अनुभव शेअर करण्यासाठी आणि आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत आंतरजात धर्मीय विवाह सहाय्यता केंद्राचे सचिव गिरीश फोंडे कोल्हापूरहून आपल्या सोबत आलेले आहेत। गिरीश, सुरुवात करूया। आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न तुम्ही लावता, अनेक समस्या ज्या येतात यामध्ये त्या सगळ्या तुम्ही सोडवता, पण जसं आपण टॉक टाइम मध्ये आज म्हणतोय की नाती जोडायची असतील तर जाती तोडाव्या लागतात, यावेळी खूप मोठे समस्या येतात। पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण, पण प्रॉब्लेम्स येतात। हो, नक्कीच प्रॉब्लेम्स येतात, पण ज्या पद्धतीचं हरियाणा आणि पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी खाप पंचायतीच्या माध्यमातून जे चाललेलं आहे त्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या संख्या आहेत याची फ्रिक्वेन्सी ती कमी आहे। पण आमच्यासारख्या संस्था ह्या काम करतात यासाठी, पण काही मित्रांनी पण आणि मित्र सवंगडी जे असतात त्यांनी पण यासारख्या प्रसंगी जेव्हा आंतरजातीय विवाह एखादं जोडपं करू इच्छितं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्यांना सहकार्य करून सपोर्ट सिस्टम त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्या गावामध्ये उभी करायला हवी। अन्यथा ज्यांना मदत पाहिजे आहे त्यांना ते आमच्याशी संपर्क करू शकतात। पण निश्चितपणे पुरोगामी महाराष्ट्र आपण फुलेशाह आंबेडकरांचं उठता बसता नाव घेतो, याच्यामध्ये अशा घटना जळगावसारखी साताऱ्यासारखी घटना घडणे हे निश्चितच एक शोकांतिका आपल्याला म्हणावी लागेल। गिरीजी, तुम्ही आतापर्यंत म्हणजे मला वाटतं 120च्या आसपास लग्न या सगळ्या पद्धतीने सत्यशोधक पद्धतीने लावलेली आहेत की ज्यांना जाती पलीकडे जाऊन लग्न करायची आहेत, काय समस्या येतात त्यांना या जाती तोडताना? प्रथम समस्या जी असते ती तर कुटुंबाकडूनच असते आणि सर्वच कुटुंबांमध्ये नकारार्थी भूमिका असते असं नाहीये, पण 90% ठिकाणी ही आपल्याला जाणवतेच। अर्थात यांचा विरोध नंतर मावळू शकतो, हे लक्षात घ्यावं लागेल। आणि त्याच्यानंतर त्यांना अर्थातच नवीन लग्न करायचं असेल ते कुटुंबाच्या मदतीशिवाय करायचं असतं, त्यामुळं एकूणच सगळ्या आर्थिक ताणतणाव ह्या सगळ्या प्रसंगांना सामोरं जाणं, समाजातल्या लोकांची दूषणं ऐकायला मिळणं आणि भारतासारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये तर सरंजामदारी वृत्ती जिथं वाढलेली असते त्या ठिकाणी तरी युवकांची तर खूपच घोर निराशा त्यांच्या पदरी पडू शकते। आणि याच्यातून जर जळगावसारख्या जर गोष्टी घडल्या तर ह्या युवकांच्या वाट्याला ही पदरी निराशा पडते। नाही, मला तुमचा अनुभव विचारायचा आहे। तुम्ही म्हणताय निराशा पडते, म्हणजे मराठवाड्यापासून विदर्भापासून ते इथले मुंबईतले देखील अनेक तरुण तरुणी जे तुमच्याकडे येतात त्यांना तुम्ही आसरा देता, काय अनुभव आहेत हे सगळे? अनुभव हे चांगले आहेत त्यांच्या बद्दलचे, आणि युवकांना हे लक्षात घ्या की लग्न म्हणजे जीवनातील सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट असते आणि या प्रसंगी आपण एखाद्या जातीला नकार देणे की आपण एखादा जीवनसाथी निवडतोय आणि तेव्हा जातीला नकार देतोय ही जी गोष्ट असते ही चांगली असते। या प्रकारचे जे विवाह करू इच्छितात त्यांना निश्चितपणे बऱ्याच अडचणी सामोरं जावं लागतं। अर्थात मी कुटुंबाबद्दल बोललो, आमच्याकडे जे आलेले जोडपी आहेत, अर्थात काल एक साताऱ्याहून एक मुलगी पळून कोल्हापूरला आलेली आहे, त्याचं नाव मी आता एक्सपोज करत नाहीये, पण त्यांनी नरसोबाच्या वाडीला जाऊन कोल्हापूरमध्ये तिचं लग्न केलेलं आहे। तर घरी सांगितलेलं नाहीये, ज्याला आपण सातिया फेम लग्न असं म्हणतो, तर त्या पद्धतीने केलेलं आहे। आणि दुसरे आपण प्रकार जर युवकांना सांगायला आवडेल की ज्याला दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे असा प्रकार म्हणतो की घरच्यांना जाऊन कन्व्हिन्स करायचं, आणि हे तर खूप अवघड होतं। आणि हे कन्व्हिन्स करण्याच्या जर शक्यता जर पडताळून पाहिल्या तर काही वेळेला हा धोका ठरू शकतो। त्यामुळे युवकांचं एक जे जीवन असतं त्याच्यामध्ये युवकांनी आर्थिक आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून आणि सपोर्ट सिस्टम स्वतः एक दीड वर्ष वाट पाहून उभा करून हे लग्न करायला हरकत नाहीये। आणि आमचे अनुभव जर तुम्ही जर विचारला तर आमचे अनुभव हे मिश्र स्वरूपाचे आहेत, पण निश्चितपणे प्रत्येक वेळी आम्हाला आशादायी चित्र याच्यातून दिसतं। काही वेळेला मारहाण होते अशा आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना, आणि आई वडिलांच्या पेक्षा जास्त हे काका आणि गावातले तात्या आणि हे सगळे जे मंडळी असतात यांचा जरा जास्त त्याच्यावरती आग्रह त्यांचा हा लग्न मोडण्यासाठी किंवा अशा पद्धतीच्या लग्नापासून दूर राहण्यासाठी असतो। त्यामुळे याचा विचार पूर्ण महाराष्ट्राने केला पाहिजे। पण ती तरुण मुलं जी आहेत त्यांना नाती जोडायची असतात, त्यामुळे असेच काही जे काहींना प्रश्न विचारायचे आहेत। प्रसाद म्हसे शिर्डीहून आपल्याला प्रश्न विचारतायत। प्रसाद, तुमचा प्रश्न विचारा। हा, नमस्ते मॅडम। हा मॅडम, मला एक हा प्रश्न विचारायचा होता, जे आंतरजातीयाला आता सर आपल्याला जे सपोर्ट सांगताय हे तर योग्य आहे, पण मॅडम जे आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्या ज्या मुलीच्या किंवा मुलाच्या घरच्यांवर जो प्रसंग येतो तो समाजाला फार म्हणजे भेडसावणारा प्रश्न असतो, आणि त्यावेळेस त्या घरच्यांनी कशा पद्धतीने त्याला सामोरं गेलं पाहिजे।
उदाहरणार्थ समजा घरातला एखादा मोठा भाऊ एका मोठी बहीण आहे, तिने जर आंतरजातीय विवाह केला तर ठीक आहे, तिने तिचं लाईफ ते बरोबर शेअर केलं. पण त्यामुळे तिच्या ज्या 2 लहान बहिणी त्यांचं ज्यावेळेस त्याच समाजात समजा ती ज्या जातीची त्या समाजात ते लग्न जोडल्या जात नाही, त्यावेळेस तुम्ही काय मार्गदर्शन करणार? तुम्ही ठीक आहे त्या मुलीचं म्हणून तो बरोबर आहे, तुमचा प्रश्न समजला आणि असे अनेक याआधी सुद्धा समस्या उभे राहिले होते. गिरीशजी काय सांगाल? मला वाटतं ना की अर्थातच आपण जाती मोडायला निघालोय आणि ते आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जाती मोडायला निघालेत. त्यामुळे मी तुम्हाला असं अजिबात भ्रमात ठेवणार नाहीये की तुम्हाला काही त्रास होणार नाहीये. निश्चितपणे त्रास होणार आणि ह्या त्रासाला थोडंसं एक चांगल्या सकारात्मक रीतीने सामोरं जायला पाहिजे. तुम्ही एक चांगला संवाद तुमच्या समाजातल्या लोकांशी साधला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं हे निवडणुकांमध्ये लोकशाहीच्या माध्यमाने जसं सामोरे जातात हे उमेदवार वगैरे, त्या पद्धतीनं तुम्ही एक कन्सेन्सस तुमच्या या आंतरजातीय विवाहाच्या बाजूने तुमच्या समाजामध्ये आसपासच्या सराउंडिंग्समध्ये तुम्ही केला पाहिजे आणि तुमची जी बाजू कशी भक्कम होईल या दृष्टीने मला असं वाटतं की पुरोगामी चळवळ जी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये सामील होऊन या पद्धतीची कामं जी आहेत ती केली पाहिजे. ते निश्चितपणे तुम्हाला वेगळ्या संघटना, पुरोगामी संघटना त्या आधार देतील. पण गिरीजी ते जे म्हणतायत की आम्ही करतो लग्न, ज्यांना करायचंय ते करतो, त्याच्या मागे जी भावंड असतात घरामध्ये त्यांना नंतर त्रास होतो की तुझ्या भावाने असं केलं, तुझ्या बहिणीने असं केलं, म्हणून समाज त्यांना वेगळ्या पद्धतीची वागणूक देतो. अशा वेळी त्या कुटुंबाने काय करायचं? कुटुंबाने अर्थातच आंतरजातीय विवाह जो हे जे प्रकरण आहे, आंतरजातीय विवाहामध्ये पालकांचा विरोध पहिल्या जर आपण पाहिलं ही फ्रिक्वेन्सी जी आहे तर पालकांचा विरोध याच कारणासाठी असतो की तू लग्न केलंस, तू लांब जाऊन राहशील, हे बरोबर आहे, पण भावंडांचं काय होणार आहे? अर्थातच याला पण त्यांनी एक उदारमतवादी ज्या पद्धतीचं राहणीमान आहे ते स्वीकारला पाहिजे आणि भावंडांनी पण हा मुद्दा लोकशाही पद्धतीचा आहे. लोकशाही जशी शासन व्यवस्था आहे ना तशी जीवन पद्धती पण आहे. त्यामुळे भावंडांनी पण या पद्धतीचं अनुकरण करायला हरकत नाहीये. आपण जात मोडायला निघालो, एक मोठी 5000 वर्षापासूनची व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये त्या कुटुंबाला त्रास होणार. माझ्याही आई वडिलांनी आंतरधर्मीय लग्न केलं होतं आणि माझ्या भावाचं पुन्हा आम्ही ही संस्था सुरू करतानाच आंतरजातीय लग्न लावून दिलं आणि तुम्ही जर विचार केला मी अविवाहित आहे, मला कुठलेही प्रपोजल्स कमी नाही आहेत. त्यामुळे समाजात अशा पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेला एक वर्ग तयार झालेला आहे. त्यामुळे तिथंही तुमच्या जी भावंड असतात ज्या पाठीमागे असलेली आंतरजातीय विवाह एखाद्या घरामध्ये केल्यानंतर त्यांनाही या पद्धतीचं अनुकरण करायला हरकत नाहीये. पण त्रास होतो म्हणून काही आपण त्याच्या पाठवून त्याला पाठ दाखवणे हे काही योग्य नाहीये. ते केलं पाहिजे, पुढे येऊन त्रास जे आहेत त्याच्यावर मात केली पाहिजे म्हणताय तुम्ही. ज्या सपोर्ट सिस्टीमचा उल्लेख करताय आणि तुम्ही काही टिप्स देताय मुलांना ज्यांना आंतरजातीय लग्न करायचे आहेत, एकतर त्यांनी घरच्यांचा विरोध असेल तो कसा मावळेल ते बघितलं पाहिजे आणि याच्यासाठी पूर्वतयारी केली पाहिजे असं म्हणताय तुम्ही. ही पूर्वतयारी म्हणजे काय करायचं? पूर्वतयारी आहे म्हणजे एकतरी ज्याला आपण काही काही शायरी करणारे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ना की तुम्हाला प्रेम करायचं आहे पण पोटाचाही प्रश्न आहेच. यासाठी पहिली गोष्ट असेल तर ती मुलग्याने आणि मुलगीने दोघांनीही नोकरी करणे गरजेचं आहे किंवा अर्थार्जनासाठीची व्यवस्था त्यांनी उभी करायचं एक नियोजन करायला हवं. दुसरी गोष्ट अशी आहे की घरामध्येच कशा पद्धतीने एक आधुनिक असं पद्धतीचं वातावरण तयार होईल उदारमतवादी विचारांचं, या दृष्टीने तुम्ही थोडंसं प्रयत्न हळूहळू केले पाहिजेत आणि तुमचे मित्र सवंगडी जे असतील त्यांच्यामध्ये पण याच्याबद्दलची चर्चा घडून आणून त्यांचेही विचार या पद्धतीनं कसे वळवता येतील आणि जेव्हा तुम्हाला 1-1.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर या स्वरूपाची गरज लागणार आहे, भौतिक स्वरूपाची आणि मानसिक स्वरूपाची, तेव्हा त्या मित्रांचा वगैरे सहभाग घेणे याच्यामध्ये हे गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगतोय की तुम्ही जसं कॉलेज कट्टा असतो ना त्या कॉलेज कट्ट्यावरती या पद्धतीच्या चर्चा तुम्ही घडवून आणल्या पाहिजे आणि तीच तुमचं सपोर्ट सिस्टम म्हणून उद्या उभी राहू शकते. आणि नाहीतर काही पुरोगामी संघटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कार्यरत आहेत. यू कॅन जॉईन इट. तिथे शेल्टर मिळू शकेल. पण मला सांगा, पळून समजा घरच्यांनी समज दाखवली, नाती ही जुळली गेली तर चांगली गोष्ट आहे, पण अशा पद्धतीने विरोध झाला तर पळून जाणं हा एक ऑप्शन असतो. पळून जाऊन लग्न केलं की राहायचं कुठे, म्हणजे एखादा 1-2 दिवसाचा निवारा मिळतो, त्यानंतर कुठे राहायचं इमिजिएट हा जो प्रश्न निवारायचा येतो त्याच्यासाठी देखील तुमची संघटना मदत करते किंवा अशा काही संघटना आहेत. हा शेल्टरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल नाती जोडताना तर काय केलं पाहिजे? आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पळून जाऊन लग्न करणे हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाहीये. ज्या पद्धतीचं वातावरण गावांमध्ये असतं
त्यावेळी अर्थातच युवक या पद्धतीचा निवड करत असतात. तेव्हा आम्ही अशा पद्धतीच्या जोडप्यांना आश्रय देतो, शेल्टर देतो. त्यांनी आमच्याकडे कोल्हापूरमध्ये यावं किंवा आमचा आता महाराष्ट्रव्यापी एक अशा पद्धती सपोर्ट सिस्टम उभी करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मगाशी जे मी सांगितलं की बाबा अगोदरच पळून जायच्या अगोदर किंवा लग्न करायच्या अगोदरच युवकांनी या पद्धतीचं जे नियोजन आहे हे करायला पाहिजे. आणि जसं आम्ही सगळ्या गोष्टी 1, 2, 3 अशा पद्धतीने जे काही त्यांना क्लू देत असतो त्याच्यामध्ये सांगतो की जर तुम्हाला घरातून बाहेर जायचं आहे ना तर तुमचे सगळे जे सर्टिफिकेट्स आहे, बोनाफाईड आहे, शाळा सोडल्याचा दाखला आहे, हे सगळ्या गोष्टी जसं की वा इथून पुढे तुम्हाला घरी परत बोलवतील नाही बोलवतील या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही घरातून निघालं पाहिजे. पण तुमची वृत्ती जी आहे ही घरच्यांच्या बरोबर नम्र राहिली पाहिजे आणि त्यांना नेहमी परसुएसिव्ह पद्धतीनं तुम्ही हाताळलं पाहिजे. त्यांना नेहमी तुमच्याबद्दल सहानुभूती वाटेल आणि तुम्ही त्यांना मन वळवण्याचा प्रयत्न जोपर्यंत त्यांचं मन वळत नाही याकडे करायला पाहिजे. आमच्याकडे जेव्हा कोणी येऊ इच्छित असेल शेल्टरसाठी तर आम्ही त्यांना अगदी लग्न लावून द्यायला आर्थिक मदत करतो. त्यांना नोकरी मिळवून देण्यापर्यंत आम्ही सगळे प्रयत्न त्यांच्या पाठीमागे उभे करू शकतो. आणि यासोबतच त्यांनी पोलिसात अर्ज देखील करण्याची काळजी जी आहे ती घेतली. गिरीश फोंडे आपल्यासोबत आहेत, पण यवतमाळहून शंकर येरे यांना प्रश्न विचारायचा आहे. शंकर, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. हा, तुमचा प्रश्न विचारा आणि टीव्हीचा आवाज जो आहे तो कमी करा. आवाज कमी करा. हॅलो हॅलो सर, आंतरराष्ट्रीय विवाह करणं हे योग्य आहे, मी मान्य करतो. पण भारतीय समाजामध्ये नोकरी करता तर आपल्याला जात महत्वाची आहे. त्यासाठी जात मुलीची धरायची आहे, मुलाची जात धरायची. कारण होणाऱ्या अपत्याला ती जात कोणती लागणार, त्यामुळे जॉब कोणता मिळणार, त्यासाठी एक तर भारतीय समाज तरी क्लिअर नाही की जात कोणाची धरणं, मुलाची की मुलीची. त्या होणाऱ्या अपत्याला नोकरी करायची असते, नोकरीसाठी जात महत्वाची असते. तर ही जात महत्वाची असल्यामुळे आजकाल आंतरराष्ट्रीय विवाह करणं धोक्यात आहे की फायद्यात आहे, यावर क्लिअर करा मला. त्यांना विचारायचंय, मुलं होतात त्यांना आंतरजातीय लग्न झाल्यानंतर कोणाची जात लावायची? आमचा तर सल्ला असा असतो की जर तुम्ही आंतरजातीय विवाह करणार असाल तर अर्थात तुमचं विवाहानंतरचं जे आयुष्य आहे हे एक आधुनिक आणि उदारमतवादी पद्धतीचं राहणीमानाचं असलं पाहिजे. कुटुंबामध्ये लोकशाही असली पाहिजे. त्यामुळे हा भारतीय समाजामध्ये निश्चितपणे हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे की भारतीय समाजामध्ये या पद्धतीचे प्रश्न की मुलांची जात कोणती लावायची आणि हे शेवटी तुमच्यावरती अवलंबून आहे. माझ्यातले आमच्या सोबत असणारे अनेक कार्यकर्ते हे जात माणूस म्हणून लावा असे आग्रह धरतात. शाळेमध्ये त्यांची माणूस म्हणून जात लावलेली आहे. त्यामुळे हे तुमच्या एकूण क्षमतेवरती आणि तुम्ही तो प्रश्न किती मांडता याच्यावरती अवलंबून असतं. दोन्ही गोष्टी तुम्हाला शक्य आहेत. फक्त बाकीच्याही गोष्टी काही प्रॅक्टिकल आहेत आयुष्यामधल्या, नोकरी आणि पुन्हा त्याचं आरक्षण आणि ह्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये माणूस अडकत असतो. पण तुम्हाला कोणतीही अडचण नाहीये. तुम्ही जात ही माणूस म्हणून लावू शकता रजिस्टरला. आणि जर माझंही तेच मत आहे की आपल्याला हा जातीय उद्धार करायचा आहे की जाती अंत करायचा आहे. माझं असं मत आहे की ज्यांना जाती अंत करायचा आहे त्यांनी अर्थातच जाती ह्या सगळ्या बाजूला सोडल्या पाहिजेत. आणि जसं आपल्या कथनीमध्ये फुलेशाह आंबेडकर आहेत तसं तुमच्या करणीमध्ये पण फुलेशाह आंबेडकर येऊ देत आणि तुम्ही जात ही रजिस्टरवरून पुसून काढावी आणि माणूस म्हणून जात लावायला हरकत नाही. तर एक वेगळी जात आंतरजातीय लग्नातून निर्माण होईल असं तुम्ही म्हणताय. चंद्रकांत काकडे यांना मुंबईतून प्रश्न विचारायचा आहे. चंद्रकांत, तुमचा प्रश्न विचारू शकता. हा मॅडम, जे सरकारकडून 50,000 रुपये दिले जातात आपल्याला, तर ते 50,000 रुपये जे आपण घ्यायला जेव्हा समाज कल्याणमध्ये जातो त्यावेळेला त्या ठिकाणी जातीच्या सर्टिफिकेटची मागणी केली जाते. परंतु जी मुलगी आपल्याकडे येते घरी, ती मुलगी येताना जातीचं सर्टिफिकेट वगैरे घेऊन येत नाही, तर ती लिव्हिंग सर्टिफिकेट वगैरे घेऊन येत असते. लग्न करायच्या त्या लिव्हिंग सर्टिफिकेट जातीचा उल्लेख असतो. परंतु समाज कल्याण ते गाय धरत नाही. ते म्हणतात की आम्हाला याची आवश्यकता नाही, आम्हाला जातीचं सर्टिफिकेटच हवं आहे त्या ठिकाणी, अदरवाईज आम्ही तुम्हाला त्याची मदत देऊ शकत नाही. बरोबर आहे. सरकारची जी आंतरजातीय लग्नांना प्रोत्साहन देणारी योजना आहे त्याच्याबद्दलचा तुमचा प्रश्न आहे. 50,000 रुपये सरकार देतं, पण ते मिळवताना एकतर लग्न करायला अडचणी आणि नंतर योजनेचा फायदा घ्यायला पण अडचणी येत आहेत. काय केलं पाहिजे? हे पहा, हा भारतामध्ये खूप मोठा गोंधळाचा प्रश्न आहे की जाती त्यांच्या सिद्ध करणे. आणि तो तांत्रिक प्रश्न आहे की तुम्ही जाती त्याच जातीचे आहात. कारण काही वेळेला चुकीचे प्रमाणपत्र सादर करून पण याचा फायदा घेणारे त्याचे एजंट पण कार्यरत असतात. याच्यापासून करण्यासाठी फारकत घेण्यासाठी तुम्हाला म्हणून मगाशीच मी सुचवलं होतं की जेव्हा तुम्ही पळून जात असता, घरापासून वेगळं जाता, लग्न करत असता, तेव्हा तर तुम्ही हे सगळे सर्टिफिकेट आणि ते जात पडताळणीचा दाखला ह्या सगळ्या गोष्टी तयारीने जायला पाहिजेत. कारण सरकारचं जी योजना आहे त्याचा
फायदा घेतल्यामुळे जी तुमचे एक आर्थिक ताणतणाव असतात घरच्या परवानगीशिवाय लग्न केले ते सॉल्व्ह होऊ शकतात. पण निश्चितपणे जपायला हरकत नाहीये. तुमचे सर्टिफिकेट जे आहेत, प्रमाणपत्र आहेत, ती तुम्ही तुमच्यासोबत ठेवली पाहिजेत. आणि अन्यथा आपण हा सगळा तांत्रिक मुद्द्यांचा प्रश्न आहे. सरकारकडे आपण तशी मागणी आम्ही लावून धरलेली आहे किंवा जास्त जाचक अटी ही अनुदान देण्यासाठी लावू नयेत सरकारने. पण थोडी जर पूर्वतयारी करून अशा पद्धतीने पळून जाऊन लग्न केलं तर या अडचणी ज्या आहेत त्या टाळता येतील. सांगलीहून प्रदीप जाधव आपल्या सोबत आहेत. तुमचा प्रश्न विचारा प्रदीप. हॅलो. हा मॅडम, अशा प्रकारची जे गावामध्ये लग्न केली जातात ना, त्याच्यानंतर त्याच समाजातील लोकांकडून वाळीत टाकलं जातं अशा लोकांना, तर त्याच्यासाठी संस्था काही मदत करते का? गिरीश. निश्चितपणे हे पहा, जर भारतीय राज्यघटनेचा विचार केला आणि आता सध्या जे इंडियन पिनल कोड आहे त्याचा जर विचार केला तर अशा पद्धतीनं वाळीत टाकणे हा एक गंभीर गुन्हा आहे. जे कोणी अशी पावलं उचलतात त्यांच्या विरोधात कडक कारवाई होऊ शकते. तुम्ही त्या पद्धतीनं त्यांना हाताळू शकता. दुसरा मुद्दा असतो की समाज आहे त्यांना एक वेगळ्या तरावरती सकारात्मक दिशेने हाताळलं पाहिजे. तुम्ही अशा पद्धती जर काही घडत असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता. आमच्यातली पुरोगामी चळवळ, आमच्या सर्व संघटना आणि आम्ही वैयक्तिक पातळीवरती तुम्हाला मदत करायला तयार आहोत. पण तुम्ही पण याच्यामध्ये चळवळीमध्ये राहून किंवा या पद्धतीचे विचार जोपासण्यासाठी जे एक मुख्य प्रवाह चाललाय फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांचा, त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. आपले हक्क जे काय आहेत त्याची जागृती पाहिजे. तर वाळीत टाकणं हा गुन्हा हे समजू शकेल. मुंबई हायकोर्टात याबद्दलच्या या विरोधातल्या याचिका देखील दाखल झाल्यात असतात. नाशिकहून राहुल पाटील यांना देखील काहीतरी समस्या आहे आणि ते प्रश्न विचारतायत. राहुल, तुमचा प्रश्न विचार. मॅडम, माझा प्रश्न असा होता, आंतरजातीय विवाह करण्याची गरजच काय? कारण त्या मुलाला वाढताना त्याचे वधूपिता किंवा वरपिता त्या मुलीसाठी किंवा मुलासाठी चांगलं स्थळ शोधतील. या संस्थांमुळे किंवा या पद्धतीमुळे चुकीचा संदेश समाजात जातो. बरोबर आहे राहुल, तुम्ही म्हणताय आंतरजातीय लग्न करायचं गरजच काय? आमचा तुम्हाला प्रश्न आहे जाती पाळायची गरज काय? आणि गिरीश याचं उत्तर देतील तुमच्या प्रश्नात. हे पहा, प्रश्नाची मांडणी थोडीशी वेगळ्या रीतीने केलेली आहे, त्यामुळे याचं उत्तर असंच आहे की आम्ही या ठिकाणी आंतरजातीय विवाह ठरवून करा असा मुद्दा नाहीये. एखाद्या युवतीला किंवा एखाद्या युवकाला त्याला जीवनसाथी म्हणून एखादी व्यक्ती आवडते, मुलगा किंवा मुलगी आवडते, तर त्यावेळी त्याला लग्न करायचं असतं आणि जात ही आडवी येणारी गोष्ट असते. हा मुद्दा आहे. त्यामुळे ठरवून जाती करा आणि संकट ओढून घ्या हा मुद्दा इथं नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळं याबद्दलची काळजी जी आहे ही थोडीशी जास्त अतिशयोक्त आहे असं मला वाटतं. आणि जात मोडणे या आंतरजातीय विवाहाशिवाय दुसरा आता पर्याय फुलेशाह आंबेडकरांनी सांगितला दुसरा कोणता नाहीये. त्यामुळे भारतीय समाजामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा जीवनसाथी निवडायचा असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, जात ही आडवी न येऊ देता तुम्ही त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि त्याची निवड केली पाहिजे. लव्ह मॅरेज करण्यासाठी ज्यावेळी जात आडवी येते, अरेंज मॅरेजमध्ये इंटरकास्ट लग्न करणं हे तर अजून खूप कमी प्रमाणात आपल्याला केसेस दिसत आहेत. ते सुद्धा वाढलं पाहिजे असं आपण म्हणू शकतो गिरीजी. हो, नक्कीच. आणि मग त्यासाठीचा काउन्सिलिंगचा जो मुद्दा आहे तो. हो. आणि मला आता ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना आणखी वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कपडे तुमचे घालायचे कपडे ते कोण निवडत असतं? तुम्ही स्वतः निवडत असता. तुम्ही कोणती डिग्री घ्यायची हे तुम्ही स्वतः निवडत असता. तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं तुम्ही निवडत असता. आणि लग्नासारखी एक गंभीर गोष्ट जी आहे ती तुम्ही आई वडिलांच्यावरती किंवा याच्यावरती पूर्णपणे सोपवणे, त्यांचा सल्ला घेणे हे बरोबर आहे, पण पूर्णपणे सोपवणे हे बरोबर नाही. आता अलकाजींनी जो प्रश्न विचारला तो अत्यंत महत्वाचा आहे. यासाठी आम्ही काय केलेलं आहे की आम्हीच असं नाहीये, अगदी तुम्हाला सायकॅट्रिस्ट पण त्याच्याबद्दलच्या टिप्स देऊ शकतात. पण प्री मॅरेज काउन्सिलिंग आणि पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर काउन्सिलिंग आम्ही आमच्या संस्थांच्या मार्फत करत असतो. तुम्ही आम्हाला नक्की माझ्या फोन नंबरवरती किंवा फेसबुकवरती माझं अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि आम्ही तुम्हाला याबद्दलच्या सगळ्या गोष्टी, मार्गदर्शक तत्व जे आहेत आणि याबद्दलचे गाईडलाईन्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो. अगदी गिरीजी, आणि एक छोटासा शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या गावात विरोध असतो तिथून पळून जाऊन लग्न केलं जातं, पण त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट असतं किंवा नोंदणी सर्टिफिकेट जी आहे ती एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे 2 पद्धतीचे कायदे आहेत. कुठल्या कायद्याअंतर्गत ही नोंदणी अशा प्रकारच्या लग्नामध्ये करणं सोपं जातं? हे पहा, आता तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला 2 कायद्यांचा, एक तरी आपल्याकडे 1953चा बॉम्बे मॅरेज रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे आणि दुसरा कायदा जो आहे तो स्पेशल मॅरेज ऍक्ट. जेव्हा या पद्धतीची आंतरजाती आणि ज्याचा उल्लेख होत नाहीये पण ते महत्वाचे आंतरधर्मीय लग्न, या सगळ्या लग्नांसाठी जर पुढचे प्रॉब्लेम जे मगाशी सगळ्या प्रश्नांमध्ये थोडे प्रॉब्लेम होते हे यायचे नसतील तर तुम्ही
1954च्या स्पेशल मॅरेज ऍक्टनुसार लग्न करायला पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्याकडे विवाह निबंधक जे असतात त्याच्याकडे जाऊन तुम्ही 30 दिवस अगोदर एक अर्ज करावा लागतो आणि 30 दिवसानंतर मॅच्युरिटी डेट नंतर तुम्ही केव्हाही जाऊन त्या ठिकाणी लग्न करू शकता. ही एक पद्धत असते. आणि दुसरी पद्धत जी आहे बॉम्बे मॅरेज ऍक्ट रजिस्ट्रेशन ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार तुम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न करून त्याची नोंदणी विवाहत्व नोंदणी जी आहे ती करू शकता आणि जेणेकरून तुमच्याकडे कायदेशीर त्याचं प्रमाणपत्र